कुणी कुणी सांगतात आई भरपूर रात्रंदिवस कष्ट करतोय, धन कमवतोय, पण अजिबात सुख समाधान आणि आनंद, 3 दोष सांगितलेत पहा. 3 दोष नष्ट व्हावे असं वाटत असेल श्रीराम आणि शिव महापुराण कथा श्रवण करावी. 3 दोष कुठले? काल सर्पदोष, पितृदोष आणि वास्तुदोष. वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर घर कधी बांधायला चालू केलं पाहिजे? बंगला भरपूर मोठा आहे, घर भरपूर मोठे, पण त्या घरामध्ये थोडीही प्रसन्नता वाटत, याला कारण तेच आहे. एखादा व्यक्ती गतप्राण झाल्याच्या नंतर त्याची हस्ती आपण कुठे टाकतो? पाण्याच्या क्षेत्राच्या ठिकाणी, बरोबर. पाण्यामध्ये त्याची हस्ती टाकतो, पण काही कालांतरानं तुम्ही जर नवीन घर बांधकामाकरिता काढलं तर रेती कुठून आणता? त्याच नदीतून आणता की नाही? कित्येक जीव अशांत होऊन गतप्राण झालेली असतात, आणि एकदा का तीच हस्ती त्यांचे हाड जर आपल्या घराला लागले तर घरामध्ये सुद्धा तेवढीच अशांततेचं वातावरण निर्माण होतं. घर भरपूर मोठं आहे, बंगला खूप मोठा आहे, पण प्रसन्नता वाटत नाही, माणसात माणूस नाही, कायम भांडण होतात, कायम क्लेश होतात, कायम वाद होतात. याला कारण तेच आहे वास्तुदोषाचं. मग या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागतं? संतांनी सांगितलंय पहा, श्रीराम कथेमध्ये वर्णन केलंय. घर बांधकामासाठी काढावं, पण कधी केलं पाहिजे भूमिपूजन? तर श्रावण महिन्यामध्ये भूमिपूजन करावं. कुठल्याही प्रकारे तुम्हाला अनिष्ट येणार नाही आणि घर व्यवस्थित पूर्णत्वात जाईल. श्रावण महिन्यामध्ये जर पाया बांधणी चालू केली तर गृहप्रवेश केला पाहिजे, पण कोणत्या वारी गृहप्रवेश करावा? तर संतांनी वर्णन केलंय, गृहप्रवेश केला पाहिजे तो शनिवारच्या दिवशी. कुठलंच अनिष्ट, कुठलंच संकट आपल्यावरती येत नाही. दुसरा सांगितलाय पितृदोष. आता तुम्ही पहा, पितृदोषाचं कारण असं आहे, घरामध्ये कायम लेकीच्या आणि आईचे भांडण होतात, बापाचं आणि मुलाचं भांडण होतं, जावा जावाचं पटत नाही, सासू सुनाचं पटत नाही, माय लेकीचं पटत नाही, घरामध्ये कुठलाच माणसात माणूस नाही, भोजनासाठी एकत्रित येत नाही आणि विचार कधीच त्यांचे जुळून येत नाही. सातत्यानं कंटिन्यू तुमच्या ताटामध्ये 8 ते 15 दिवस जेवणामध्ये जर एखादा केस निघत असेल तर समजून घ्यायचं आपल्याला पितृदोष आहे. किती भोजन केलं तरी सुद्धा कायम आजारी राहणे, हे पितृदोषाचं लक्षण आहेत. या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर आपले पूर्वज गेल्याच्या नंतर त्यांची विधिवत पूजापाठ पार पाडला पाहिजे. काल सर्पदोष सांगितलाय, हा दोष, या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं? त्र्यंबकेश्वरला जाऊन 3.5 दिवसाचा विधी करायला सांगितलेला आहे. मुलांना अभ्यास भरपूर केला पण नोकरी त्याच्या हाती लागत नाही, अथवा एखाद्या मुलाचं लग्न होत नाही, अथवा त्याला बल बुद्धी पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी पाहिजेत. काय केलं पाहिजे? भगवान उमानाथांचा, भगवान भोलेनाथांचा 11वा अवतार म्हणजे हनुमंतराय सांगितले. शंकर स्वयं केशरी नंदन, कलियुगामध्ये सगळ्यात बलशाली, कंटिन्यू 21 दिवस सातत्याने रोज सायंकाळच्या वेळेला भगवान हनुमानजीच्या मंदिरात जर तो मुलगा 21 दिवस जर दिवा लावत असेल, तेलाचा दिवा, आणि 21 दिवस जर हनुमान चालीसा करून दर्शन रोज घेत असेल सायंकाळीच्या वेळेला, तर किती मोठं संकट आणि किती मोठं अनिष्ट आलं तरी कुठलंच संकट आपल्यावरती घात करत. कारण हनुमान चालीसेमध्ये वर्णन केलंय पा, भूत पिशाच निकट न यावे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत वीरा. अखंड हनुमंतरायाची रोज हनुमान चालीसा करत असाल ना तर कधीच तुम्हाला अपयश येणार नाही. या गोष्टीचा आम्हाला अनुभव चांगला आहे. कधीच अपयश येणार नाही. कुठलंही काम धरलं तर ते काम पूर्णत्वात जाईल. एखाद्या व्यवसायामध्ये व्यवसाय नवीन चालू केला तर तो व्यवसाय पूर्णत्वात जाईल, त्याच्यामध्ये यश प्राप्ती होईल. पण सातत्यानं 21 ते 41 दिवस काय करायचंय? रोज हनुमान चालीसेचं पाठ करायचंय. सकाळी करा नाहीतर सायंकाळी करा, आणि रोज सायंकाळच्या वेळेला 6:30च्या दरम्यान भगवान हनुमानजीचं दर्शन घ्यायचंय. त्याच्या पुढे सांगू, अजून लवकर फळ पाहिजे असेल तर 21 शनिवारी रुटीचं पाला माहिती ना, रूट, पांढरी रूट, तिचे 21 पानं, एका पानावरती 21 वेळा श्रीराम 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 असं लिहायचं चंदनानं, लाल चंदनानं. आणि तीच रुटीची माळा 21 शनिवारी अथवा 21 मंगळवारी भगवान
हनुमंतरायाच्या गळ्यात घालायची. कारण भगवान हनुमंतरायाची भक्ती कधी करावी, काय करावी, प्रत्येक गोष्ट पूर्ण होतात, मनोकामना पूर्ण होतात. बल बुद्धी पद प्रतिष्ठा. आणि कलियुगामध्ये सगळ्यात महामंत्र सोपा कुठला असेल माता माऊल्यांनो? घरातल्या माणसाची बुद्धी वाईट मार्गाला जाऊ नये, अथवा कुठलेच वाईट विचार घरातल्या माणसाच्या डोक्यात प्रवेश करू नये. आपल्या घरातल्या पुरुषाकडून कुठलंच वाईट काम घडू नये असं वाटत असेल तर सगळ्यात असर जास्त कशामुळे होत असेल तर तुम्ही अन्न किती सात्विक खाता याच्यावरती अवलंबून आहे. जनावर खात असाल तर जनावरासारखी बुद्धी झाल्याशिवाय राहत. माणसाचं जेवढं सात्विक अन्न असेल तेवढे सात्विकच विचार तुमच्या डोक्यात प्रवेश करतील. आपण काय पिलं पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे याच्यावरती सगळ्या गोष्टी अनुभव असतात, सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मला सांगण्याचं तात्पर्य, जो व्यक्ती एखादा व्यसन करत असेल, एखादा व्यक्ती साधू संतांच्या प्रती अंतःकरणात भाव नाहीये, एखादा व्यक्ती कधीच कथा कीर्तन श्रवण करत नाही, एखाद्या व्यक्तीच्या गळ्यात कधीच पवित्र तुळशीची माळ नाही आणि साधू संताला कधीच चांगलं तो स्वतःच्या तोंडानं बोलत नाही, अशाच्या दारातही उभं राहिलं तरी सुद्धा पाप तुमच्या माथ्यावरती. काय सांगितलंय? अशाच्या दारात सुद्धा माणसानं उभं राहायचं नाही. कारण जसं अन्न खाल तशी तुमची बुद्धी होईल. तुम्हाला एक सुंदर छोटासा प्रसंग सांगते, भागवत कथेमधला येतो. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होणार होतं ना, पांडवांची शिष्टाई करण्यासाठी भगवान परमात्मा दुर्योधनाकडे आले. दुर्योधना, अरे 5 पांडवांना 5 गावं दे म्हणे. देवा म्हणे सोयीच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन भेटणार नाही. भगवान परमात्माला अपमानित केलं. भगवंत निघाले. भगवान परमात्मा निघाले पण कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करतात, देवा अहो आलेच आहात तर पंच पक्वानाचं भोजनाचं ताट तयार आहे म्हणे, भोजन करून जा. सर्व राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम. प्रभु रामचंद्र भगवान की, वनसूत हनुमान की. काय विषय चालू होता? डोळ्यांची तपासणी सुरू आहे. ज्यांना ज्यांना संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. वेळ चाललाय. डोळ्यांची तपासणी करा. ज्यांना ज्यांना चेक करायचे डोळे त्यांनी जाऊन या. खरंच जा. 5 मिनिटात तुम्हाला 2 मिनिटं देते मी. इकडे केले का? चेक केले डोळे? इकडं तुम्हाला करायचे पोरेंना? प्रभु रामचंद्र भगवान की जय. कृपाचार्य द्रोणाचार्य भगवान परमात्माला विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. भगवान परमात्मानी सांगावं,
ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे अन्न काय, पाणी सुद्धा ग्रहण करू शकत नाही. कृपाचारी द्रोणाचार्यला भगवान परमात्मा सांगतात, तुम्ही दृष्टाचं मीठ खाल्लंय, तुम्ही दृष्टाचं अन्न खाल्लंय म्हणून त्या तुम्ही मिठाला जागे आहात. माणसानं वाईट बुद्धीच्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या घरचं मीठही खायचं नाही. दारातही त्यांच्या दारात पैशाचा पाऊस जरी पडला तरी माणसानं दारात जाऊ नये. कारण जेवढं पाप कर्म केलेलं असेल ते सगळं तुमच्या माथ्यावरती आहे. त्यासाठी माणसानं खावं कोणाचं, एका टायमाला उपवाशी राहावं. तुम्ही पहा, माणसाची एका टायमाची पंगत चुकली तर एका टायमाचं भोजन चुकतं, पण माणसाची संगती चुकली तर माणूस आयुष्यभराचा चुकून जातो. खावं कोणाचं, ल्यावं कोणाचं, प्यावं कोणाचं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सात्विक अन्न ग्रहण करत असाल, सात्विक तुमचा आहार असेल तर तुमची बुद्धी सुद्धा चांगल्या मार्गाने वाटचाल करेल. म्हणून महिला मंडळ स्वयंपाक बनवत असताना कधी पण स्वयंपाक करताना म्हणायचं, सगळ्यात महत्वाचा मंत्र सांगितलाय. तुम्ही एवढं जरी शिकलात 7 दिवसातून तरी आपली कथा सफल झाली. कराल ना? स्वयंपाक करता करता किती जणी भजन करतात? हात वरती करा एकदा. गळ्याची शपथ, हा खोटं अजिबात हात वर करायचं नाही. हा करताना एकदा टाळी वाजवा जे महिला करतात त्यांच्यासाठी. मग कशासाठी भजन करावं लागतं? स्वयंपाक करता करता तोंडाचं काही काम राहतं का? रोज म्हणायचं, उंडा तयार करताना, कणिक मळताना, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. पोळ्या लाटताना म्हणायचं, रोट्या करताना, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. प्रत्येक काम करत असताना तोंडाचं काहीच काम राहत, भजन करायला काय हरकत आहे का? बरं, तुम्ही जो विचार कराल स्वयंपाक बनवताना तेच विचार त्या अन्नामध्ये जात असतात. आणि भगवान परमात्माचं भजन करेला स्वयंपाक हा अन्न राहत नाही, तर तो भगवंताचा प्रसाद होतो. घरातला जो व्यक्ती तो प्रसाद खाईल कधीच वाईट मार्गाला त्यांची बुद्धी जाणार नाही. त्यासाठी सांगत असते, खावं कोणाचं, ल्यावं कोणाचं, आणि प्यावं कोणाचं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जेवढं सात्विक अन्न तुम्ही खाल तेवढी बुद्धी तुमची चांगली राहील, तेवढे भगवान परमात्माच्या जवळ जवळ तुमचं नातं जोडल्या जाईल. फक्त सात्विक आहार असला पाहिजे. आज घराघरामधली परिस्थिती पहा, घराघरामध्ये व्यसनाधीन झालेले लोक आहेत. रामकथा बऱ्याच वर्षापासून ऐकताय, भागवत कथा बऱ्याच वर्षापासून ऐकतोय आपण, शिवमहापुराण कथाही बऱ्याच वर्षापासून ऐकतायत, पण बदल मात्र कोणात होत? तुम्ही पहा ना, 16-17 वर्षाचे पोरं सुद्धा गटारात पडलेली ओढून आणावे लागतात. कशामुळं? व्यसनाच्या अधीन गेलेले. आणि एखादा मुलगा 16, 17, 18, 19, 20 वर्षाचा मुलगा व्यसन तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याच्या घरातलं कोणीतरी व्यसन करणार असेल. जसे मोठे वागत असतात तसे लहान वागत असतात. पहा, घरातली करती बाई, घरातली सासूबाई जर चुकली तर घरातल्या सुनेला चुकायला वेळ लागत, ती तिच्याच पावलावरती पाऊल देऊन चालणार आहे. घरातली मोठी मुलगी जर संस्कारी असेल तर तिच्या पाठीमागच्या सुद्धा तिच्या बहिणी योग्य मार्गावरती वाटचाल करत असतील, योग्य मार्गाने चालतील. पण घरातला माणूस बिघडला. शोकांतिका एक आहे पहा, सगळ्यात जास्त व्यसन करणाऱ्या, दारू पिणाऱ्या माणसालाच इमानदार बायका भेटतात. काय भानगडी माहित नाही, इमानदार बायका भेटतात. गावागावात तीच परिस्थिती सध्याच्या काळात. सांगू तुम्हाला, ज्यांनी विकली त्यांनी 2-3 मजले घरं बांधलेत, पण जे पिणारे आहेत ना त्यांच्या घरावरती पत्रा सुद्धा जिवंत नाही राहिला, पत्रा सुद्धा जागेवरती नाही राहिला त्यांचा. आज मला सांगा ना, तुम्ही एक माणूस व्यसनाधीन झाला तर त्यांच्या लेकरांचं शिक्षण तुटतंय. त्या मुलीचं जी सौभाग्यवती म्हणून 7 जन्मी हे नातं सोबत राहावं म्हणून जिनं 7 फेरे घेऊन त्या माणसासाठी स्वतःचं सुख, समाधान, आनंद सगळ्या गोष्टीचा त्याग केला, आणि ती मुलगी समर्पण करून त्या व्यक्तीसाठी राहते सासरमध्ये. पण तोच व्यक्ती जर व्यसनाधीन झालेला असेल तर आयुष्यभर त्या बाईला रोजानं काम करून स्वतःचं पोट भरवावं लागतंय. कित्येक नराधम मी स्वतः पाहिलेत. सुंदर प्रसंग सांगते तुम्हाला, सत्य घडलेली घटना आहे. पहा, लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गावामध्ये एवढा व्यसनाधीन व्यक्ती झाला, अगोदर व्यसन करत नव्हता, पण गावातले काही वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेला आणि तशी संगती झाली. आपण म्हणतो ना, वाईटाच्या संगतीत गेल्यावर माणसाला सुद्धा बिघडायला वेळ लागत. त्यासाठी माणसानं संगती कधी चुकू नये. भले एखाद्या वेळेला पैसा कमी भेटला तरी चालेल, एखाद्या वेळेला मान, मर्यादा, पद, प्रतिष्ठा कमी भेटली तरी चालेल, पण माणसानं स्वतःची संगती कधी चुकू नये.
संगती जर का चुकली ना तर माणूस आयुष्याला चुकल्याशिवाय राहत नाही. गावातल्या काही वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू लागला. वाईट लोकांच्या संगतीत राहत होता. 2 मुलं त्याला, एक मुलगी एक मुलगा. 10-12 वर्षाची मुलगी आहे, 2-3 वर्षाचा मुलगा आहे. आणि त्या वेळेमध्ये खूप मोठ्या घरची सून म्हणून घरात त्यानं पत्नी आणली. लग्न झालं, मोठ्याची मुलगी होती. 7 जन्मी नातं टिकून राहावं त्याच्या नावाचं अखंड कपाळावरती कुंकू लावायचे. गळ्यात मंगळसूत्र त्याच्या नावाचं होतं. हातात बांगड्याही त्याच्या नावाच्या घालत होती. पायातली जोडवी त्याच्या नावाची होती. समर्पण केलेलं होतं. गाडी बंगला सगळ्या गोष्टी जागेवरती होत्या. पण वाईटाच्या संगतीत लागला आणि काही कालांतराच्या नंतर एक दिवस हा दारू पिऊन घरी आला. रोज 7-7:30 वाजता स्वतः कामावरून घरी येणारा माणूस आज 10 ते 11 वाजले येण्याकरिता वाट पाहिली. पण 7, 8, 10 वर्षापासून जो व्यक्ती जसं दिसत होता ना, त्याच्यात मात्र आज बदल दिसत होता. लक्षात आला हा दारू पिऊन आलाय, व्यसन करून आलाय. पण जाऊ दे म्हणे, काहीतरी वाईट लोकांची संगती आज झाली असेल, कोणीतरी पाजली असेल, चुकला असेल, परत नाही चुकणार असा. 1 दिवस पोटात घालून घेतली चूक. 2 दिवस मध्ये जाऊन दिले, परत 3ऱ्या दिवशी परत दारू पिऊन आला. काही कालांतराच्या नंतर 8 दिवसातून 4दा पिऊ लागला. काही कालांतराच्या नंतर तो 15 दिवसाला 4-5 वेळेला प्यायला लागला. काही दिवसानंतर महिन्यातून 7-8, 10 वेळा पिऊ लागला. आणि काही कालांतराच्या नंतर 1 वर्षभरामध्ये तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. घरामध्ये धनधान्य होतं ते धान्य विकलं. घरामध्ये पत्नीच्या अंगावरती दागिने होते ते दागिने विकले. घरामध्ये काही कालांतराचे पितळाची भांडी होती ती भांडी त्यांनी विकून टाकली. काही कालांतराच्या नंतर तर एके दिवशी पत्नी झोपल्याच्या नंतर दारू पिण्यासाठी पैसे नाही राहिले. त्या व्यक्तीकडून रोज उधारी